नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत। 208व्या शौर्य दिनाच्या निमित्ताने अजितदादा पवार यांनी स्तंभाला भेट दिली आणि त्या ठिकाणी मानवंदनाही दिली। असंख्य नागरिक अख्ख्या देशातनं त्या ठिकाणी आले होते, पण पोलीस बंदोबस्त, नागरिकांचं सहकार्य अतिशय चांगल्या प्रकारे होतं। या ठिकाणी पुणे वृत्तदर्शनने टिपलेली ही दृश्ये। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। नमस्कार प्रेक्षको, नवीन वर्षाचा शुभारंभ काल रात्री पुण्यात जल्लोषात झाला आणि आज सकाळी धार्मिक प्रवृत्तीच्या लोकांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, कसबा गणपती, जोगेश्वरी, तळ्यातला गणपती या ठिकाणी भेट देऊन तिथे वंदन केलं, दर्शन केलं आणि नवीन वर्ष सुख समृद्धीच्या अपेक्षेंसह तिथे भगवंताला साकडं घातलं। जाऊयात आपण पुण्यातल्या या काही मोजक्या देवस्थानांना। मंदिरात जाणारे परत देवाचं दर्शन झाल्यानंतर पुढे आहे त्याची शुल्क मात्र 50 रुपये आणि मल्हारी मार्गाच्या त्यांनी वाढलेल्या पवित्र निर्माल्यापासून आणि मल्हारी मार्गाच्या त्यांनी वाढलेल्या पवित्र निर्माल्यापासून भाविकांना काँग्रेस ठेवलेली आहे त्याची शुल्क मात्र 50 रुपये 50 रुपये 50 रुपये। जय मल्हार। पुण्यामध्ये काँग्रेस आणि शिवसेना उभाटा पक्ष एकत्रित निवडणूक लढवत आहे। प्रशांत जगताप हे हडपसर या भागातून
काँग्रेसच्या तिकिटावरती आता त्यांनी निवडणूक लढवायचं निश्चित केलंय आणि तसा अर्जही त्यांनी भरलेला आहे. आज त्या ठिकाणी त्यांच्या प्रचाराचा नारळही फोडण्यात आला. काँग्रेस पक्षाचं काँग्रेस पक्षाचं हे अनुभव असं जायचं का असं यायचं ते लोकांच्या अंगात जीव नाही येतात आहेत का हळू ओरडतात. फुलेनगर येरोडा येथील पूजा मोरे जाधव हिचा उमेदवारी अर्ज एबी फॉर्म पक्षानं दिला, परंतु तिनं ज्यावेळेला पहलगामचा हल्ला झाला त्यावेळेला केलेल्या टीकेमुळे भारतीय जनता पक्षामध्ये तिच्याविषयी नाराजी होती आणि म्हणूनच तिचं तिकीट रद्द करून त्या ठिकाणी तिला अर्ज मागे घेण्यास भाग पाडलं. त्या मुलीनं ज्या पद्धतीनं प्रतिक्रिया दिली ती आपण पाहूया. संघर्ष आठवतोय. मी बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या गोदाकाठच्या मिरगाव या अत्यंत छोट्या गावामध्ये जन्मलेली मुलगी होते. माझ्या कुटुंबाला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. माझे वडील साधे ग्रामपंचायतचे सदस्य सुद्धा नाही, पण मी जे शेतकऱ्यांसाठी काम करत होते त्याच्यामुळे मला वयाच्या 21व्या वर्षी पंचायत समिती सदस्य म्हणून त्या ठिकाणी निवडून दिलं गेलं आणि मला शेतकऱ्यांच्या वेदना कळल्या, कारण की मी शेतकऱ्यांच्या पोटची होते म्हणून. त्यानंतर मी शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलने केले. माझ्या वयामधल्या सगळ्याच मुली असतील ज्या वयामध्ये नटत फुटत असतात, त्या वयामध्ये मी हे सगळं बाजूला ठेवलं. सकाळी एकदा आयुष्यामध्ये आरशात पाहिलं की दुसऱ्या दिवशीपर्यंत मी आरशात सुद्धा पाहिजे नाही, पण शेतकऱ्यांसाठी मी माझं आयुष्य झोकून दिलं. आणि ऐन तारुण्यामध्ये 5 गुन्हे माझ्यावर अंगावर दाखल झाले आणि खूप कमी वयामध्ये मला न्यायालयाची पायरी चढावं लागली. हे प्रत्येक कार्यकर्त्यांच्या आयुष्यात होत नाही. फक्त धर्म विचारूनच झालेला आहे, परंतु मी ज्या पॉवरफुली ती भूमिका मांडली ती पॉवरफुली नंतर खाली जाऊ शकली नाही, कारण की मीडियाच्या माध्यमातून निगेटिव्ह गोष्टीला जेवढं पसरलं जातं तेवढं पॉझिटिव्ह गोष्टीला पडावा दिला जात नाही आणि त्याचा विक्टिम मी झाले. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा विक्टिम मी झाले आणि त्याच्यामुळे ही सगळी घटना घडली. माझी भूमिका तिथपर्यंत पोहोचू शकली नाही, अनेकांना गैरसमज निर्माण झाले. आज पुन्हा मी प्रभाग क्रमांक 1 आणि 2 ची तयारी करत असताना सहन होत नाही की सामान्य घरचे मुलं की हे इथपर्यंत जात आहेत, लढतायत, उमेदवारी आणतात, हे अनेकांना सहन होत नाही. आणि त्याच्यामुळे प्रभाग क्रमांक 2 मधले जे काही पूर्वीचे उमेदवार असतील, आमचे विरोधक असतील, ज्यांना पिढ्यानं पिढ्या राजकारण करायचंय, त्यांना हे सहन होत नाही की 8 महिन्यामधून आलेली मुलगी इथं या 8 महिन्यामध्ये एखादी मुलगी येते. भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मी होते, त्यांनी पूर्ण प्रकारे प्रभाग क्रमांक 2 मधून निगेटिव्ह व्हिडिओ बनवले. त्याचबरोबर मी मराठा आरक्षण चळवळीमध्ये काम करत असताना त्यावेळेस आम्हाला राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसांना मराठा समाजाच्या भावना व्यक्त करण्याची संधी भेटत होती. मुंबईमध्ये पहिल्यांदा मराठा क्रांती मोर्चा झाला, त्यावेळेस मी वयाचे 20व्या वर्षी असेल, त्या समाजाच्या भावना मी मुंबईच्या त्या स्टेजवर मांडल्या. त्यावेळेस माझ्याकडून समाजाच्या भावनेच्या व्यतिरिक्त आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल खालच्या भाषेमध्ये एकही शब्द बोलला गेला नव्हता. पण कुणीतरी एक मुलगी होती क्रांती मोर्चातली, तिच्या तोंडातून असं वाक्य गेलेलं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब, मी मराठा आरक्षण मागते, तुमची बायको मागत नाही. तर हे वाक्य माझ्या तोंडातील नाही, हे वाक्य कोणतरी इतर मुलीने बोललेलं आहे, परंतु आज ते माझ्या तोंड घशी पाडलेलं आहे आणि हे मीच बोलला सांगते. मी वारंवार सांगतेय की हे वाक्य माझं नाही, मी व्हिडिओ रिलीज करते, परंतु